आज आपण कातपूर शिवारामध्ये गोरख पाटील मोरे यांच्या फळबागेमध्ये आहोत. मोसंबीचा बाग आहे. इथं फळबागेसाठी मोसंबीसाठी आपण स्लरी बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती आज समजून घेऊयात. बऱ्याचशा शेतकऱ्यांना स्लरी कशी बनवायची याचं थोडंसं टेक्निकल गोष्टी जे कन्फ्युजन असतं, त्यामुळे म्हटलं एक व्हिडिओज काढावं त्याचा. योगेश मस्के सर आहेत, मामा आहेत जे सगळं बनवणार आहेत. तर आपण सुरुवात करूयात. काय काय आयटम टाकायचे याच्यामध्ये. राम राम सर. राम राम. नमस्कार मामा. नमस्कार. योगेशराव, काय याचे इन्ग्रेडियंट्स वगैरे काय 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 टाकायचं शेतकऱ्यांनी? त्याच्यामध्ये आपण आता सुरुवातीला ताजं शेण घेतलेलं आहे. 200 लिटरचं माप आपण 200 करू. झाडाचंच माप सांगू. 200 लिटरचं. 200 लिटरसाठी आपण 8 किलो ताजं शेण घेतलेलं आहे. 1 किलो तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासोबत 8 लिटर गोमूत्र आहे. हे गोमूत्र आता 24 लिटर आहे. यातलं 8 लिटर आपण त्या 200 लिटरमध्ये घालू. त्यासोबत ताक आहे 8 लिटर. आणि गूळ जो आहे तो 6 किलो गूळ घेणार आहे आपण. गुळाला ते काय मिश्रण तयार केलेलं आहे. हां, 200 लिटरसाठी. आणि त्याच्यासोबत एक जादू प्रोडक्ट टाकणार आहे आपण याच्यामध्ये 200 लिटरमध्ये. जादू. तर याचं असं सगळं एकत्र करून आता हे पूर्ण आपण मिक्स करणार आहे 200 लिटर पाण्यामध्ये. आणि हे मिक्स झाल्यानंतर सगळं डिझॉल्व विरघळल्यानंतर चांगलं नंतर 1-1 लिटर झाड. आता कारण पाऊस असल्यामुळे जास्त ओल झाली बागेत. आणि हे 1-1 लिटर पाणी प्रत्येकी झाडाला टाकणार आहे. आता या बागेमध्ये जिथं जास्त पिवळं झाडं झालेली किंवा जिथं वीक झाडं झाली तिथं आपण एक 5 लिटरपर्यंत त्याचं मिश्रण टाकणार आहे एका झाडाला. आणि ही स्लरी आपण प्रत्येक महिन्याला चालू ठेवणार आहे. आता हे तांदळाचं जे पीठ टाकलं जातं याचं काय महत्त्व असतं ह्या स्लरीमध्ये सर? आता हे जे एकत्र मिश्रण केलं ना सर, याच्यातून काय होतं, जे मुळांचा कक्ष असतो हा सक्रिय होऊन जातो. पांढरी मूळ वाढते. आणि जी जीवाणू असतात आता हे ताका गुळात हे जीवाणू ॲक्टिवेट होतात. आणि जे जमिनीत पडलेले अन्नद्रव्य असतात ते मुळांना उपलब्ध करून देतात. जास्त प्रमाणात उपलब्ध करून देतात. त्यामुळं झाडामध्ये जी अन्नग्रहण करण्याची प्रक्रिया असते ही फास्ट होऊन जाते, चांगली होऊन जाते. आणि ती प्रक्रिया चांगली झाली म्हणजे झाडामध्ये ग्रोथ व्हायला वेळ नाही, तांदळामध्ये जसं ह्युमिकचं कंटेंट जास्त असतं. तांदूळाचं पीठ ते ह्युमिक ॲसिड असतात. आपण भरपूर ठिकाणी बघतोय व्हाईट रूट्स तयार, पांढरी मूळ ॲक्टिवेट करण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे लिक्विडमध्ये असो पावडरमध्ये असो ह्युमिक ॲसिड सोडावं लागतात. ही गरज आपल्याला पडत नाही. यासोबत आपल्या याच्यामध्ये गोमूत्र आहे, शेण आहे, म्हणजे जे आपल्याला न्यूट्रियन्स NPK वगैरे लागतात ते आपल्याला याच्यातून मिळून जातात. म्हणजे झाडांची सर्वांगीण अन्नद्रव्याची उपलब्धता, त्यासोबत अन्नद्रव्याची भूकसुद्धा याच्यातून भागवली जाते. आणि जमिनीची सुपीकता वाढून जाते. म्हणून ही जी स्लरी करायची याची आपल्याला आता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाठीमागं पण सांगितलं ऑर्गॅनिक स्लरी. तर ही स्लरी कशा पद्धतीत करायची त्याच्यासाठी आज व्हिडिओ काढलेला आहे. तर आपण आज ही जागरी म्हणजे आपला गूळ जो आहे तो एकदा बारीक केला आहे. आता हो, बारीक केला सर. बारीक केलं आणि 5-6 लिटरमध्ये त्याचं मिश्रण तयार करून घेतलं 6 किलोचं. बरोबर आहे. ठीक आहे. त्यासोबत आपण एक 10 ते 12 किलो शेणाचं मिश्रण बकेटमध्ये तयार केलं. आता हे सगळं मिक्स केलं. 1 किलो आपलं इथं तांदूळ पीठ काढून ठेवलेलं. हे जे ताक आहे हे 10 लिटर आहे. आपण यातलं 8 लिटरच ताक टाकणार आहे. आणि हे जे गोमूत्र आहे यातलं 8 लिटर गोमूत्र आपण त्या 200 लिटरमध्ये टाकणार आहे. आणि प्रत्येकी झाडाचं जे व्हाईट रूट्सचा कक्ष असतो, समजा आता या इकडं हे झाडापासून, छोट्या झाडापासून सुरू करू आपण. हे जो आपण झाडाला यांनी बेड सिस्टम केली, जमीन जास्त भारी असल्यामुळं इथं निचरा होत नाही. त्यामुळे थोडंसं बेड सिस्टम केलं म्हणजे पाणी जे असतं ते इतर मधल्या भागामध्ये उतरून जावं. आणि झाडाजवळची मूळ जी असतात, जी पांढरी मूळ असतो झाडाला धरून ठेवणारी मूळ आहे, ती कुजू नये, तिच्यावर मर सड लागू नये म्हणून यांनी बेड सिस्टम केलेलं आहे. तर याच्या या कक्षामध्ये आपण ते 1 लिटर प्रत्येक रिंगण करून त्याला टाकायचं. आपण. आणि हे स्लरीचं जे प्रमाण आहे जे आपण 5 लिटर 10 लिटरपर्यंत करू शकतो. म्हणजे मिश्रण 200 लिटरचंच ठेवायचं. आपल्याला घटक तेवढेच टाकायचे, पाणी वाढवू शकतो आपण. म्हणजे जेवढं हे मिश्रण जास्त मुळ्यांपर्यंत जाईल तेवढी मुळ्यांची सक्रियता वाढेल आणि झाडामध्ये ग्रोथ व्हायला वेळ लागणार. आता जसं 2-3 दिवस पाऊस झालेला आहे त्यामुळे रान ओलं आहे. अशा ठिकाणी जिथं रान ओलं नाही आहे, जिथं पाऊस वगैरे नाही झालेला, त्या ठिकाणी अगोदर पाणी वगैरे सोडायचं. याला काय हो, पाणी देऊन घ्यायचं. पाणी फ्लडनंच द्यायचं. आता जिथं फ्लडचं सिस्टम जिथं ड्रीपवर चालू आहे तिथं ड्रीपनं पण देतात, पण मग जास्त ओल करायची.
कारण आपल्या जे जादू आहे हा प्रोडक्ट हे मिश्रण सगळीकडे जमिनीवर पसरवण्याचं काम करतो. त्याचसोबत याच्यामध्ये असे काही जीवाणू घटक असतात की जेणेकरून त्याची ती स्लरीची सक्रियता अजून वाढवते, कार्यक्षमता वाढवतं. त्याचे अमिनो ॲसिड हां. कॅटलिस्टच्या रूप में काम करतात हां, त्याच्यामध्ये. त्याची जे आपली स्लरी तयार होणार आहे त्याची त्या औषधाचं जे हे असतं प्रमाण ते जास्त काउंट वाढत चालतं ते आणि त्याचं कार्यक्षमता वाढवत चालतं आणि त्याने झाडामध्ये काय काय सुधार होतात आता झाडामध्ये स्लरीमुळं? सुधारणा काय काय होईल, झाडाचं डेरा वाढून जाईल, झाडातला पिवळेपणा कमी होऊन जाईल, डेळा वाढला म्हणजे फळफांद्या वाढतील आणि पुढे पानांची फळांची संख्या वाढून वाढते. जाईल. त्याचसोबत झाडांची जे झाडं काढीवरती जातात ते प्रमाण कमी होऊन जाईल. पण ह्या गोष्टीला वर्ष 2 वर्ष लागतील सर. एकदम रिझल्ट मिळणार नाही किंवा एक केमिकल ट्रीटमेंट नाही. तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने शेती करायला थोडा वेळ द्यावा लागतो. आणि मग हे जर आपण जे झाडामध्ये आता ह्या झाडामध्ये बघतोय आपण इथं ग्रोथ दिसत नाही. आज 5-6 वर्षाची झाडं आहे पण तेवढी वाढलेली नाही. कारण इथं निचरा होणारी जमीन नाही. 40 फुटापर्यंत मुरुम नाही खाली. पूर्ण पोयटायुक्त जमीन आहे. मग ती पाणी धरून ठेवते आणि त्याचसोबत इथं ड्रीप सिस्टम नाही. पाणी जे ते लोड पाणी देणं चालू मग ते अजून पाणी जास्त झालं आणि इथं झाडं फुटण्याची शक्यता वाढू लागलेली आहे. मग जर ह्या स्लरीमध्ये आले आणि पाणी जर नियोजित केलं तर हे बागाची डेव्हलपमेंट व्हायला वेळ लागणार. ह्या स्लरीचा बहार नियोजनामध्ये काय फायदा होतो? सर आता निश्चित झाडाची जर पानांची संख्या वाढली, काडीचं प्रमाण कमी झालं, झाडाचा डेरा वाढला म्हणजे तुमचं उत्पादन वाढीमध्ये फरक होईल. झाड तुमचं बळकट असलं, कार्यक्षम असलं, सशक्त असलं तर तुमचं माल वाढण्यासाठी माल क्वालिटीमध्ये मालाचं वेट असो याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं प्रमाण वाढूनच येईल. आता बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं जे खोडकिडा लागतो किंवा जे काडीवर जाण्याचं प्रमाण आहे तर याच्यामध्ये जे झायलम फ्लोएममधून जे सर्क्युलेशन होणार असतं ते ब्लॉक होतं. तर आता ह्या स्लरीमुळे आपण ते सर्क्युलेशन कसं ॲक्टिवेट करणार त्याला? म्हणजे नाही आता सर रोग वेगळे आणि आपण जे करतो आता ही अन्न घटकाची स्लरी आणि जो रोगाचा विषय नाही जे अपटेकिंगची जी कॅपॅसिटी ती कशी वाढते? इथं वाढून जाईल सर, बरोबर आहे. आणि जो आपण ते झायलम फ्लोएमचा जो विषय ते जे वरतून फंगस वगैरे येतं तर त्याला आपण ती केमिकल ट्रीटमेंट वेगळी करणार त्याला मध्ये. जसं आपण पाठीमाग काडीवर जाण्याचे जे झाडाचा आपला व्हिडिओ आहे ग्रुपवर त्याचं कशामुळं जातो, खोडकिडा कशामुळं लागतो, त्याच्यामध्ये अनेक कारणं आहे सर. आणि आज जे आपण हे जे सर्क्युलेशनचा जो विषय हा विषय वेगळा आहे. हा अन्न घटक उपलब्ध करण्याचा विषय किंवा झाडामध्ये ताकद वाढवण्याचा विषय. म्हणजे ताकद वाढली म्हणजे बाकी जेवढे कीटक आणि ताकद वाढल्यानंतर झाड तुमचं सशक्त असल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि रोगावर कंट्रोल आपल्याला लवकरात लवकर मिळवता येतं. आणि झाडच वीक असलं तर मग रोगप्रतिकार शक्ती कमी असते आणि रोगाचा अटॅक वाढून गेल्यानंतर झाड मरायला उठायला वेळ लागत नाही. तर याला कसं बनवणार सर? सर आता हे सगळं एकत्र करणार आपण सगळं. अगोदर सगळं मिश्रण खालीच डिझॉल्व्ह करून घेणार. हे बघा आता गुळ पूर्ण विरघळलेला आहे, याचं मिश्रण तयार झालं. शेण पूर्ण मिक्स केलं, त्याचं पण मिश्रण तयार आहे. गोमूत्राला काही गोमूत्र ताक रेडी राहिला विषय तांदूळ. आता याला पण खाली मिश्रण करून घेऊ. कारण काय होतं इथं आता हे टाकणार आहे डब्यानी पण भरपूरच्या ठिकाणी ड्रीप न टाकायचं आहे. मग तिथं मग हे मिश्रण आपण एकदा व्यवस्थित डिझॉल्व्ह केलं तर ड्रीपमधून झालं त्याला काही अडचण येत नाही. मामा आता याला एकत्र करून घ्या. आता हे 200 लिटरची टाकी आहे ज्याच्यामध्ये आपण जवळजवळ 170-180 लिटर पाणी घेतलेलं आहे. मग आता हे बाकीचं कारण वाढणार बाकीचं पाणी वाढेल त्याच्यामध्ये. ताक वाढणार आहे, गोमूत्र वाढणार आहे, गुळाचं पाणी वाढणार आहे. सर ती जादू फोडू ना तुमच्या नाही तुम्ही फोडले तरी चालतं. गुळाचं पाणी टाकून अरे 600 झाडाचं आणलेलं आपण सगळं मिश्रण आहे ना. झाला मिक्स सगळं. हो आता हा 200 लिटरचा ड्रम म्हणजे आपला 200 झाडाचं माप. हा 1 लिटर एका झाडाला. आता जिथं झाडं समजा जास्त पिवळसरपणा आहे वीक आहे तिथं आपण पाण्याचं प्रमाण वाढवू आहे की नाही. शेवटच्या टप्प्यात जेव्हा खाली जास्त घट्ट राहतं ना त्यावेळी तुम्ही 50-1 लिटर पाणी वाढवून जे वीक झाड आहे ते सोडून द्यायचे आणि त्याला 5-5 लिटर मिश्रण टाकायचं प्रत्येक स्लरीमध्ये. आता गूळ प्रॉपर मिक्स होण्यासाठी अगोदर थोडासा फोडून ठेवायचा. तो जास्तीत जास्त जुना गूळ जर असेल तो लवकर मिक्स होऊन जातो. हा काढलं तरी चालतं एकत्र, काही अडचण नाही. सगळे मिक्सच करायचे आपल्याला.
तुम्ही त्याला हे करा मीठ टाकतो. नाही 1 किलोच घ्यायचं आहे ना, माप केलंय नाही. तुम्ही त्याला हलवा मी टाकतो. गमिल्यात पाणी टाकून हे करा मग. हा, याच्यात पाणी वाढून घ्या आता. हे घ्या ना. हे आहे ना. अजून पाणी वाढू का मग? काय करायचं? टाक याच्यातून कसं मोजणार ते? 1 लिटरच्या डब्याने टाकणार का? गोमूत्र गोमूत्र एक लिटर टाकायचं. आपण हा कापून ठेवलेला आहे. 1100 ml चा डब्बा होता. वरून वरचा त्याचा भाग काढला, त्यामुळे आता जो 1 लिटरच्या आसपासचा आहे. कारण शेतकऱ्याला शेतामध्ये माप घेण्यासाठी असेच काहीतरी जुगाड करावं लागतं. ठीक आहे मामा, टाकून दे जरा. हा, बाकीचं ते आता पाण्यात आपलं डिझॉल्व होऊन जाईल याच्यासोबत. द्या टाकून ते. भरपूर चांगलं झालं ते. पहिलं पाणी टाकलं ना थोडं. पहिलं पाणी टाकलं ना अगोदर. बुडवा त्याला. गुळाचे जे थोडेफार मोठे हे राहिलेले असतात ते नंतर मिक्स होऊन जातात ते मला खाली. बाकी मिश्रण येईपर्यंत ते विरघळत चालतो गुळ. गोमूत्र घ्या मग. आता हे त्याच्यातून एक 1 लिटर ताक त्याच्यातलं घेतलं, ते जुनं आहे. आणि 2 लिटर तिकडलं घ्या. गोमूत्र टाका एकदा. दुसरी आपली ठीक आहे. आता गुतून दिली तुम्ही ते टाकाने शेण. शेण राहिलं. हे शेण मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये. किती किलो शेण मिक्स केलंय जवळजवळ याच्यामध्ये? 10 ते 12 10-12 किलो 200 लिटरसाठी. दमण टाका. तर कष्टाचं काम आहे, पण रिझल्ट खूप उत्तम आहे. कारण आपण पाठीमाग शेतकऱ्यांसाठी एक व्हिडिओ काढला होता सर आपण, अशोक बोबडे यांच्या शेतामध्ये, बरोबर आहे. त्यांची झाडं आपण बघितलेले सुरुवातीच्या वेळेत. शेण घेणे मामा. झाडं त्यांची खराब झाले होते म्हणून त्यांनी हे स्लरी झाडं त्यांना उपटायचे होते. त्यामध्ये आंबा लावला होता. हा, त्यानंतर त्यांनी स्लरी सुरू केली. आता ते झाडं एवढं डेव्हलप झाले आणि आंबा एवढं डेव्हलप झालं, तर जे त्यांचं 7-8 लाखाचं उत्पन्न 50-55 लाखावर. किती शेण असेल मामा? किलो असेल जास्त. बस बस झालं. हा बस 10 ते 12 किलो. अच्छा, पूर्ण कालवलं नव्हतं का बरं? बसलं नसतं एवढं. पाणी कमी घेतलं असतं तरी चाललं असतं. तर याच्यानंतर याच्यामध्ये गोमूत्र किती लिटर? 200 लिटरसाठी काढू लागू का सर? आपण 5 काढून घेऊ तोपर्यंत गोमूत्र. नाही तुम्ही ते व्हिडिओ चालू आहे ना, जास्त वेळ होतो व्हिडिओ. शेतकऱ्यांनी बघायला पाहिजे पूर्ण मामा. वेळ व्हिडिओ. आपण जे व्हिडिओ काढतोय शेतकऱ्यांच्या कामासाठीचे. मामा तुम्ही गोमूत्र गमिल्यात टाका आणि टाका बरं ते. त्या टाकून ते मिक्स होईल नाही. शेणाला काही मिक्स करायची गरज नाही. त्यातच घ्या गोमूत्र. बादलीत ते. गोमूत्र हलून घ्या. काडी कुठे? काडी आहे का? खालच्या बाजून. घ्या मामा. म्हणजे गोमूत्र व्यवस्थित हलवून घ्यायचं. 8 डबे घ्या. बस. पवित्र गोमूत्र. त्याच्यासाठी गाई सांभाळतात गोरख भाऊ. म्हणजे किती वाहनं झाले तरी गाई बैलांचं महत्त्व कमी होत नाही. एक राहिला मग ते टाकून. तर हे स्लरीमध्ये आपण गोमूत्र टाकतोय.
ताक घ्या मामा. आता लागलं वास यायला स्लरी. ताक याच्यात मिक्स केलं तर नाही चालणार का ह्या ताकात? हा एक डबा टाका. हा, एक डबा खाली होईल ना. नवीनचं टाका 6 टाका नवीनचं आणि ते जुन्याचं एक टाका. हे टाका आणि घरी ओतून ठेवता ते. मग याच्यात टाका ना. हा, याच्यात टाका. हा, मग ते बाकी सगळं येईल याच्यामध्ये. बाकी सगळं टाका. बरं. ते बकेट सोडून द्या. वसका पाडून जरी सोडले तरी चालतं. तर 10 लिटरची बकेटच आहे, त्यात टाका. त्या मोठ्याच्यात टाका आधी. त्यात फोडणं सोपं होऊन जाईल. हा, फोडणं सोपं आहे तुम्हाला. टाका सगळं 20 लिटर येते. टाका. आता 1 लिटर हे जुनं घ्या आणि 2 लिटर ते घ्या. 2 नाही घेऊ. जास्त आहे. किती लिटर 200 साठी? 6 ते 7 लिटर. 6-7 लिटर. हे 6 घ्या ते 1 लिटर घ्या. प्रमाणात थोडंफार वाढलं तरी काही अडचण नाही. कमी नाही आलं पाहिजे. बस 3 टिपळ्याला ठेवा मामा. 3 टिपळ्याला झालं पाहिजे. त्या टाकून सगळं त्याच्यातच टाका डायरेक्ट. टाका त्याच्यातच सगळं मिक्स. जास्त आहे ना. 10 लिटर आहे ना. नाही याच्यात टाका ना तुम्ही. मोजून टाका त्याच्यात मोजून आणि एकत्र बकेट टाकून द्या. पाऊस येऊ लागला काय? या थोडंफार 2 किलोमीटर गाडी लावून आलेलो आहे मामा. तरी 18 ना. 18 6 करा. हे ताक अजून हवं लागेल का? आहे त्याने आणलेलं बरोबर. हे काय 10 लिटर निघाला. अच्छा, त्याच्यात आहे. झाले ती पहिले एक टाक. हो, तरी 18 होतं ना. हा, तरी 18. यात उरलं ना आता. टाका. सगळ्यात मेन आता हे जादू राहिलं. तर याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात मेन अमिनो ऍसिड युक्त जादू. हे टाका मामा. हे डबी फोडून टाका त्याला. फक्त खाली सांडून नका त्याला. काय लिक्विड आहे का पावडर आहे? लिक्विड. त्याला हलवून घ्या बाटली चांगली. नंतर फोडा. टाकून द्या. सगळ्यात सोप्या पद्धतीची स्लरीचं. भिजत घाला, हे करा, काहीच नाही. द्रावण तयार झालं, टाकून द्या. काढा ना त्याला. फुटतं ते. हा, बॉटम फुटतं ते. टिपडं सांडलं बी तर काही मामा डबा हो तिथे. ते मामाचे हात ओले त्याच्यामुळे निघत असेल. अरे त्याला घे रो आतमध्ये. काढा मग आता. सोबत मिक्स करा आता. ते टेस्ट वगैरे आहे का? ते भारी काम झालं. या डायरेक्ट मध्येच हे करा. डायरेक्ट मध्ये हे करा, नाही तर छिद्र पाडा ना. मारा वरून हाताने मारा ना. ठेवा तिथं. मारा हाताला वरून. सांडण बाटली नाही सांडत असतील. घ्या ते काढून घ्या. स्क्रूड्रायव्हर काढा तुम्ही. टाका आता. निघतंय. अजून होल वाढवणार पाहिजे. डायरेक्ट काढून घेतलं निघालंच. पाणी टाकायला
पाणी टाका म्हणतात. झाकण काढत येईल पाणी टाकायचं खाली राहते थोडं. आता तुम्ही साधं पाणी एका घ्यायचं. झाडाला टाकू शकता. अजून याला पाणी वाढवू शकता तुम्ही 2-3 लिटर. हे पाणी वाढून अजून हा, जी वीक झाडं दिसतं ना तिथं थोडं प्रमाण वाढवा. नाही, एकदा वरचं झाडाला टाकलं ना, खाली थोडंसं गाढा असेल त्यावेळेस पाणी वाढवा आपण. नाही काहीच नाही राहत नाही सर, सगळं मिक्स झालं ते. खाली इतकं हाडे मामले इतक्याला मोठ्या बाटल्या जाऊ शकतो थोडी तुम्ही नाही राहत पटांना. पाणी घ्या जरा नळी झाकण बी घेऊन तर हे अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये एकतर गोमूत्र टाकलं, गहू युरिन, दुसरं आपण ताक टाकलं, बटर मिल्क, काठी ना त्यानंतर आपण शेण टाकलं, कावडंग, पण आला मामा. त्यानंतर आपण अजून टाकलं याच्यामध्ये जादू, जागरी, उलट उलट नाही जागरी म्हणजे आपलं गुळ बॅक्टेरिया कधी आणि तांदळाचं पीठ, प्रॉपरली ग्राइंडेड जर आपण राईस आहे हे आपण याच्यामध्ये टाकलं आणि याचं मिक्सचर करून आता आपण प्रत्येक झाडाला जो 1-1.5 लिटरच्या आसपास अमृत करताना याला मध्ये सोयीच बिंगायचं कधी उलट नाही. रिंगण करून झाडाला टाकणार. तर असं हे 200 लिटर 200 झाडासाठी माप बनवलेलं आहे. याच्यामध्ये 200 वरती पाणी बसत असेल. 220-15 20 लिटर पर्यंत. हा म्हणजे आपलं जे समजा वीक झाडाचा विषय येत होतो 4-5 हा चांगलं मिक्स झालं ना. तर अशा प्रकारे ही स्लरी बनवली जाते. शेतकऱ्यांनी योगेश्वर शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगायचं का? शेतकऱ्यांनी करावं सर हे. त्याचे रिझल्ट आपण स्वतः आपल्या मागच्या 2-3 वर्षाच्या काळात आपण बघितले. शेतकऱ्याला रिझल्ट दिसायला 6 महिने रेग्युलर याला केलं रिझल्ट प्रॅक्टिकली दिसतो. आपल्याकडे प्लॉट आहे. आपण शेतकऱ्यांना त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो, ते जाऊन बघू शकतात ते का याचे रिझल्ट कसे आलेले. चल, ज्या शेतकऱ्यांना करायचं असेल त्यांनी संपर्क नंबरवर व्हिडिओ कॉल पूर्ण करा. बघावा. आपलं ज्यांना करायचं किंवा काही मार्गदर्शन लागत असेल तर आपलं चॅनल आणि ज्यांना रिझल्ट बघायचे त्यांनी अशा शेतकऱ्यांचा आम्ही सुद्धा त्यांना नंबर देऊ ज्यांनी हे एक्सपेरिमेंट केलेलं आहे. इथं आपण सुरुवात केली आज गोरख भाऊ मोरे कातपूरकर यांचे पण आपण एक 5-6 महिन्यानंतर दिवाळीच्या वेळी जेव्हा रिझल्ट दिसतील रिझल्ट त्यावेळेस कसे आपण येतात. कारण ही जी जमीन आहे ही एक चॅलेंज आहे स्लरीला. कारण इथं निचरा होणारी जमीन नाही सर, बरोबर आहे. पोटायुक्त जमीन आहे आणि इथं मुळांची जास्त ओल राहते, रेग्युलर पाणी धरून ठेवतात म्हणून मुळाची सक्रियता कमी असते, कार्यक्षमता कमी असते, त्याच्यामुळे झाडं उठणं चालू होऊन जातं. मग अशा जमिनीमध्ये स्लरीचे काय परिणाम होतात हे आपण वेळोवेळी दाखवत चालू प्रत्येक व्हिडिओमध्ये. धन्यवाद मामा. धन्यवाद. राम राम.